Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 18 about the chapter Trigonometry Part 2. See, in the previous lecture, we had solved some nice problems about what we can say multiple angles. See, this root problem, inside this main root, there is another root, inside that there is another root. Then how to do this problem? As I have told you in the previous lecture, that first we have to solve innermost root, आणि त्याच्यामध्ये जी टर्म आहे 2 + cos 8x, मग त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं. मुद्दा असा आहे 2 + 2 cos 8x असलं पाहिजे होतं. ते त्याप्रमाणे तिथे ते सांगितलं होतं मी त्यावेळी की दिस इज टायपिंग एरर. सो 2 + 2 प्रिंटिंग एरर वी कॅन से 2 + 2 cos 8x, आणि मग त्याच्यामधून आपण 2 कॉमन घेतला की ब्रॅकेटमध्ये येणार 1 + cos of 8x, and then we are using the formula 1 + cos 2x is equal to 2 cos squared x. See, this is very very important. तुम्ही एक फॉर्म्युला पाठ केलेला असतो 1 + cos 2x, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे तो मला वापरता येतो. इथे आता त्याचं म्हणून आपलं ऑब्झर्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट हॅपन्ड हिअर, 1 + cos of 2x असेल तर इकडे 2 cos squared x होतं. म्हणजेच तसं तुमच्या असं क्लिक व्हायला पाहिजे की इथला जो 2x आहे त्याचा x होतो आणि ते cos square होतं, 2 cos square असं होतं ते. म्हणजे जर 1 + cos of 6x कुणी आपल्याला सांगितलं तर आपण काय लिहिलं पाहिजे, 2 cos squared 3x. 2x निम्मे झाला ना अँगल, तसं 6x निम्मे 3x होणार. ते असे पॅटर्न्स आपल्याला समजले पाहिजेत. वन्स यू अंडरस्टँड, वन्स यू रेकॉग्नाइज ॲक्च्युअली व्हॉट इज हॅपनिंग, देन दीज थिंग्स, दीज प्रॉब्लेम्स यू कॅन सॉल्व. त्यामुळे नेहमी मी असं सांगत आलो की नुसते फॉर्म्युले पाठ असून उपयोग नाही, आपणाला ते यूज करता आले पाहिजे, त्याचं मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता आला पाहिजे. देन एनिथिंग इज पॉसिबल. ओके, so this is all about what we did in previous lecture. Now we will start solving some problems, right? So we will start with problem number 9 of that exercise, right? This problem actually, sin 3x upon cos x. See, the problem is this way: sin 3x divided by cos x, then plus cos of 3x divided by sin x, and you have to prove that this is equal to 2 cot of 2x. Now this is very simple. See, if you start with left hand side, you will come to know that it is addition, sin 3x upon cos x, right? We have to add it to cos 3x upon sin x. तर काय करता येईल बघा आपल्याला. If you start with, I will enlarge the screen. See, now here what we have given is sin 3x divided by cos x and plus cos 3x divided by sin x. So when you cross multiply sin 3x into sin x, sin of 3x into sin x plus cos of 3x into cos x, right? This is your numerator, and then divided by this term, cross multiply means product of these two denominators, so sin x into cos x. ओके, आता तुम्हाला ही जी टर्म आहे न्यूमरेटरची, त्याच्यातून काय लक्षात येतंय बघा. इथे तुम्ही जर ही टर्म आधी वाचलीत cos 3x cos x प्लस sin 3x sin x, तर तुम्हाला असं जाणवेल की हे cos a cos b प्लस sin a sin b अशी टर्म आहे ती. आता तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे, cos of a minus b, what it is, cos a cos b प्लस sin a sin b. मग तसंच ही रचना आहे ना, cos 3x cos x बघा, cos a cos b, मग प्लस sin 3x sin x, म्हणजे तसं sin a sin b. थोडक्यात काय झालं, एच्या ऐवजी इथे 3x आलेला आहे. दिस इज सपोज a, असं वर लिहायचं वगैरे नाही, पण मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे लिहितो आहे. इथे b, तसंच हे इथे a आणि इथे b.
म्हणजे हे काय झालं, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. मग ते काय असतं, कॉस ऑफ ए मायनस बी. हा पुन्हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपणाला कॉस ऑफ ए मायनस बी विचारलं की हे सांगाल, परंतु हे सांगितलं तर हा कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, हे पण आपणाला चांगलं तयार पाहिजे. म्हणजेच इथे काय झालं बघा, न्यूमरेटरला कॉस ऑफ 3x मायनस एक्स. सो वी कॅन से दिस इज द रिझनिंग ऑफ दॅट. आणि मग डिनॉमिनेटर इज देअर साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. आता साइन एक्स कॉस एक्स कडे बघितल्यावर सुद्धा तुम्हाला असं आठवलं पाहिजे की साइन 2x इज नथिंग बट 2 साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. म्हणजे मला इथे जर मी 2 ने गुणलं तर मला साइन 2x मिळेल. म्हणजे आता पुढच्या स्टेपला मी काय लिहिणार, आय विल मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि हे जे कॉस ऑफ 3x मायनस एक्स आहे दॅट आय कॅन राईट ॲज कॉस ऑफ 2x आणि डिव्हायडेड ऑल्सो बाय 2. म्हणजे डिनॉमिनेटरला सुद्धा मी 2 ने मल्टिप्लाय करणार, साइन एक्स इंटू कॉस एक्स. तो इथे मी लिहिणार मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. म्हणजे एकूण हे आता काय होईल बघा, हा 2 कॉस 2x आणि डिव्हायडेड बाय हे जे 2 साइन एक्स कॉस एक्स आहे दॅट इज नथिंग बट साइन ऑफ 2x. आणि मग ही जी हा जो इश्यू आहे ना, काय बघा, कॉस 2x अपॉन साइन 2x, कॉस अपॉन साइन, आणि तोच अँगल आहे 2x. असं नाही झालं इथे कॉस 2x अपॉन साइन एक्स, त्याला काही अर्थ नाही ना. कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे कॉट थिटा आहे. सो कॉस 2x अपॉन साइन 2x इज कॉट 2x. सो दिस कम्स आउट टू बी 2 कॉट 2x. And that is what we are expected on the right hand side. So this is done. So I hope you understood this problem. Very simple. Okay. परंतु फॉर्म्युल्यांचं पुन्हा पुन्हा तेच मी रिपीट करतो आहे की फॉर्म्युल्यांचं उत्कृष्ट अंडरस्टँडिंग आपल्याला पाहिजे, तर आणि तरच हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार आहेत, नाहीतर मग ते कठीण जाणार सर्व. ठीक आहे. नाउ वी विल कंटिन्यू विथ सम मोर प्रॉब्लेम्स. वी विल गो फॉर दिस 2 cos 4x, प्रॉब्लेम नंबर 15. See what it is. It will be it is what, 2 cos of 4x, right, plus 1 divided by 2 cos x plus 1, and you have to show that this is equal to 2 cos 2x, sorry, it is to be shown as 2 cos x, not cos 2x. 2 cos x minus 1 into 2 cos 2x minus 1. This is what we have to prove. Okay, so we will work on this particular term. See, so solution now. LHS we will note down. LHS is what, 2 cos 4x plus 1 divided by 2 cos x plus 1. Out of that we will concentrate on this. So we will say consider 1 plus 2 cos 4x, right? Now this you can write as 1 plus cos 4x plus cos 4x. दिस इज ऑब्वियस ना. 2 जे आहेत ते आपण ब्रेक केलं. मग आपल्याकडे आता अनेक फॉर्म्युले आहेत. सो इफ यू वी यूज, राईट, सो वी हॅव दिस फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2x. याचं काय होतं, 2 कॉस स्क्वेअर्ड एक्स. मग ते जर मी इथे वापरलं 1 प्लस कॉस 4x साठी, तर 2xचा जसा x झाला मग अशीच मी एक्सप्लेन केलं आहे. सो दिस विल बी 2 कॉस स्क्वेअर्ड 2x, 2 कॉस स्क्वेअर्ड 2x ह्याच्या ऐवजी झालं, म्हणजे हे याला अंडरलाईन करू आपण, आणि प्लस कॉस 4x ही टर्म आहेच. ठीक आहे. आता काय होतंय बघा, हा जो कॉस 4x आहे इथे मी एक रेष मारतो म्हणजे तुमच्या ते जाणवेल, नाही तर ते एकच वाटेल आपल्याला. सो वी विल हॅव अ लाईन हिअर सो दॅट दिस इज बायफर्केटेड. हे 2 भाग करूया आपण. ओके. आता काय होणार बघा, हा जो कॉस 4x आहे, कॉस 2x चे जे अनेक फॉर्म्युले आहेत, बरोबर ना,
त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर्ड एक्स मायनस 1. मग इथे 2x हा x होतो, म्हणजे तसं इथे मला हा जो कॉस ऑफ 4x आहे तो कॉस ऑफ 4x मला कसा लिहिता येईल बघा, कॉस ऑफ 2 इंटू 2x. आणि मग कॉस ऑफ 2x चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी मला 2x घेता येईल. म्हणजेच हे काय होणार, 2 कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1. आय होप यू अंडरस्टूड. सी कॉस ऑफ 2x हे होतं 2 कॉस स्क्वेअर्ड एक्स मायनस 1. आता त्याच्यात 4x आहे 2xच्या ऐवजी. मग जसा ह्या 2xचा निम्मे झाला तसा ह्या 4xचा निम्मे होईल, म्हणजे 2 कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1 होईल. म्हणजे आता काय झालं, हा जो न्यूमरेटर आहे त्याच्यामधलं 1 प्लस कॉस 4x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर्ड 2x झालं, आणि हे कॉस ऑफ 4x जे आहे ते पुन्हा 2 कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1 आहे. लक्षात घ्या, कॉस ऑफ 4x. म्हणजे आता इथे आपण काय लिहिणार बघा, न्यूमरेटरला जे 2 कॉस 4x आहे ते आपण असं लिहिणार आहोत की 1 प्लस म्हणजेच कॉस ऑफ 2x कॉस ऑफ 4x प्लस 1 प्लस कॉस ऑफ 4x. ओके, वी विल अंडरलाईन दिस 1 प्लस कॉस 4x, कारण त्याच्याऐवजी आपण ही किंमत टाकणार आहोत. आणि ह्या कॉस 4x ला पण अंडरलाईन करू, डबल अंडरलाईन करू बाय तर, म्हणजे त्याच्याऐवजी मी हे टाकणार आहे, म्हणून ते तसं लिहायचं आपण. मग आता आणि डिनॉमिनेटर, डोंट फॉरगेट डिनॉमिनेटर इज 2 कॉस एक्स मायनस 1, 2 कॉस एक्स प्लस 1. ठीक आहे. आता न्यूमरेटरला काय झालं बघा, ह्या कॉस 4x ऐवजी मी हे टाकणार. सो इट विल बी व्हॉट, 2 कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1. आणि हे 1 प्लस कॉस 4x आहे, त्याच्याऐवजी आपण काय टाकणार बघा, 2 कॉस स्क्वेअर्ड किती टाकणार आपण, 1 प्लस कॉस 4x ऐवजी आपण हा फॉर्म्युला वापरणार ना. म्हणजे काय होणार, 2 इथे लिहिले आपण, 1 प्लस कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर्ड x आहे. ठीक आहे. मग आपण जर इकडे आलो, आपण आता विचार करूया की इन्स्टेड ऑफ दॅट वी हॅव 1 प्लस कॉस ऑफ 4x, बरोबर ना. मग ते काय होणार, 2x जसं x झालं तसं 4x 2x होणार, म्हणजेच इथे होणार 2 कॉस स्क्वेअर्ड 2x. यालाच म्हणायचं मॅनिप्युलेटिंग द फॉर्म्युले. नुसते फॉर्म्युले पाठ असणं हे पुरेसं नाही आहे, आपणाला वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. फॉर्म्युल्यांमध्ये बदल नव्हे, परंतु त्याच्या वापराचा आपल्याला चांगला अंदाज यायला पाहिजे. मग आता इथे काय होणार बघा, ह्या 1 प्लस कॉस 4x ऐवजी 2 कॉस स्क्वेअर्ड 2x आपण टाकणार. सो प्लस 2 कॉस स्क्वेअर्ड 2x डिव्हायडेड बाय तुम्हाला मिळणार 2 कॉस x प्लस 1. आता ही जी टर्म होणार आहे ना, ही काय होणार बघा, 2 कॉस स्क्वेअर 2x आणि 2 कॉस स्क्वेअर 2x, म्हणजेच काय झालं एकूण 4 टाइम्स कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1. बघा ही मायनस 1 टर्म आहेच, आणि डिव्हायडेड बाय 2 कॉस एक्स प्लस 1, 2 कॉस एक्स प्लस 1. इज इट राईट? ओके, बघा आपण तो प्रॉब्लेम बरोबर लिहिलाय ना. डिनॉमिनेटरला काय आहे बघा, 2 कॉस एक्स प्लस 1. सो वी आर राईट, गुड. सो नाव व्हॉट, आता मी सर्व हा भाग इरेज करतो बिकॉज वी विल नीड दिस पार्ट टू राईट द थिंग्स, आणि हे सर्व आपण इथे यूज केलेलं आहे आता. ठीक आहे. त्याच्यामुळे आता काय झालं बघा, वेनेवर आय कंटिन्यू विथ दिस प्रॉब्लेम, हे जे 4 कॉस स्क्वेअर्ड 2x मायनस 1 ही टर्म तुम्हाला दिसते, याचे मला फॅक्टर्स पडता येतील. बघा काय फॅक्टर पडता येणार, हे 4 कॉस स्क्वेअर 2x हा 2 कॉस स्क्वेअर्ड 2xचा स्क्वेअर आहे, आणि 1 हा 1चा स्क्वेअर आहे. त्यामुळे इथे मला जो नेहमीचा आपला फॉर्म्युला आहे a स्क्वेअर्ड मायनस b स्क्वेअर्ड, a स्क्वेअर्ड मायनस b स्क्वेअर्ड म्हणजेच काय असतं, a मायनस b इंटू a प्लस b. सो इफ आय यूज दॅट फॉर्म्युला हिअर, मला काय मिळेल बघा, 4 कॉस स्क्वेअर 2x हा कशाचा वर्ग आहे, 2 कॉस एक्सचा, बरोबर ना, 2 कॉस 2xचा. सो दॅट विल बी 2 कॉस 2x प्लस 1 इंटू 2 कॉस 2x मायनस 1, 2 कॉस 2x मायनस 1, आणि मग डिव्हायडेड बाय व्हॉट, दिस 2 कॉस x प्लस 1, 2
कॉस एक्स प्लस 1 असं मला मिळालं. आता ह्याच्यामधलं 2 cos 2x मायनस 1 ही टर्म हवीच आहे आपल्याला. सो त्याच्यामध्ये आपण आता काही बदल नाही करायचा. इकडे आपण काम केलं पाहिजे. आता 2 cos 2x प्लस 1 ह्याचं काय करता येईल बघा. आणि इथे आहे 2 cos x प्लस 1. तर cos 2xचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. बघा आता काय करणार आपण, कन्सिडर हे ह्याला आपण 1 म्हणूया. ह्याच्यात आपण ती व्हॅल्यू टाकायची आहे. सो वी शुड से कन्सिडर व्हॉट 1 प्लस 2 टाइम्स cos ऑफ 2x. ठीक आहे. आता cos ऑफ 2x चे जे अनेक फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये काय आहे बघा, एक फॉर्म्युला 1 प्लस 2 इंटू 2 cos स्क्वेअर्ड x मायनस 1. बघा हा फॉर्म्युला आहे ना. म्हणजेच इथे काय झालं बघा, 1 प्लस 4 cos स्क्वेअर्ड x आणि हे मायनस 2. म्हणजेच एकूण काय झालं, 4 cos स्क्वेअर्ड x मायनस 1 असं याची व्हॅल्यू झाली. कशाची, या 2 cos 2x प्लस 1 ची ही व्हॅल्यू झाली. मग आता ही जी काही गोष्ट आहे ना, ही सुद्धा फॅक्टराइज करता येईल ना मला. 4 cos स्क्वेअर्ड x चा 2 cos x चा स्क्वेअर आहे. त्यामुळे एकूण काय होणार बघा, 2 cos x प्लस 1 इंटू 2 cos x मायनस 1 असं ह्या टर्मच्या ऐवजी मला लिहिता येईल. त्यामुळे ही जी टर्म आहे दॅट विल बी रिप्लेस्ड बाय दिस ना. सो से दिस इज आपण ह्याला 2 म्हणूया. सो बाय 2 वी गेट, किंवा 1 बिकम्स असं म्हणूया. 1 बिकम्स काय होणार बघा, ही जी टर्म आहे 2 cos 2x प्लस 1 वी आर गोइंग टू रिप्लेस इट बाय दिस. सो इट विल बी व्हॉट, 2 cos x प्लस 1 इंटू ब्रॅकेट 2 cos x मायनस 1 इंटू ही टर्म आहेच तिथे, ती लिहा 2 cos 2x मायनस 1 आणि होल थिंग डिवायडेड बाय 2 cos x plus 1. Now I think the problem is done because this term cancels with this term. What is remaining, 2 cos x minus 1 and 2 cos 2x minus 1. So that is what we are expected on right hand side. So done. आता तो तुम्ही नीट लिहा. मी इथे सी मॉडेल आन्सर्स मी इथे लिहत नाहीये, मी तुम्हाला हे सर्व समजावून सांगतोय. सो यू हॅव टू अंडरस्टँड ऑल द स्टेप्स आय एम गोइंग टू एक्सप्लेन इन दीज लेक्चर्स. दिस इज ऑल्सो करेक्टली रिटर्न, परंतु कसं आहे, आय हॅव अ लिमिटेशन ऑफ द स्क्रीन. यू हॅव युअर नोटबुक. हे एकाखाली एक लिहिलं पाहिजे, असं वाकडं तिकडं कुठेतरी असं नाही लिहून चालणार. सो वर्क ऑन दॅट, प्रॉपरली ते लिहा, समजावून घ्या. इथे या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत, त्या समजावून घ्या. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. वी विल गो फॉर द नेक्स्ट वन. सी नेक्स्ट टू दॅट वी विल गो फॉर some other problem. So we will go for this, say 16th problem, XVI, right? What it says, you are expected to prove cos square x, right? We are expected to prove cos squared x plus cos squared what, x plus 120 degrees, x plus 120 degrees and plus cos squared x minus 120 degrees. You have to prove this equal to 3/2. Now this also is not difficult problem. One thing is clear that आपणाला cos of x plus 1, cos squared x plus 120 याचा अर्थ काय, you have to calculate cos of x plus 120 first and then take the square of that. मग आता इथे काय होईल बघा. सो वी विल स्टार्ट विथ लेफ्ट हँड साइड. वी विल राईट डाऊन व्हॉट इज लेफ्ट हँड साइड, cos squared x प्लस cos squared x plus 120 degrees आणि प्लस cos squared x minus 120 degrees. आता इथे आपल्याकडे बघा cos ऑफ ही जी टर्म आहे ना, cos ऑफ x plus 120 degrees. How you can write this? You can write this as cos of what, 90 plus 90 degrees plus x plus 30 degrees. बघा ना, 90 अधिक 30 म्हणजे 120 होणार. म्हणजेच इथे मला cos ऑफ, आता ह्याला समजा मी थिटा म्हटलं तर cos ऑफ 90 प्लस थिटाचा फॉर्म्युला मला वापरता येईल.
आता कॉस ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे काय होतं बघा, साइन ऑफ थिटा, कॉस ऑफ 90 प्लस थिटा. सी व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ कॉस ऑफ 90 डिग्रीज प्लस थिटा. सी इट विल बी साइन थिटा and as 90 plus theta is angle in second quadrant, cos is negative, so minus sign. म्हणजे इथे काय होईल, मायनस साइन ऑफ एक्स प्लस 30 असं तुम्हाला ते मिळेल. मायनस साइन ऑफ एक्स प्लस 30 ही ह्याची, आणि ह्याचा स्क्वेअर करणार तुम्ही, लक्षात घ्या. हा एक विषय झाला, हा आपण रिझल्ट 1 म्हणूया. तसंच आता काय होईल बघा, किंवा ह्याला आपण 1 म्हणूया, ह्याला 2 म्हणूया. ओके, तसंच आता ही जी टर्म आहे कॉस ऑफ एक्स मायनस 120, त्याचं काय होणार बघा, कॉस ऑफ एक्स मायनस 120 डिग्रीज. बरोबर ना. म्हणजेच काय होणार बघा, हे कॉस ऑफ काय होईल, हे 120 डिग्रीज आहेत. म्हणजे कसं लिहिणार मी, एक्स मायनस 90 प्लस 30, 90 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज असं मला लिहिता येईल ते. म्हणजेच काय झालं बघा, किंवा तुम्ही 180 वजा 60 असं पण लिहू शकता, दॅट इज ओके, वन कॅन मॅनेज इट. मग आता हीच टर्म मला कशी लिहिता येईल बघा, कॉस ऑफ 90 प्लस 30 म्हणजे कसं आहे बघा, वी ऑल्सो हॅव दिस फॉर्म्युला की कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. त्यामुळे आपण ह्यातलं मायनस साईन बाजूला काढली म्हणून काही बिघडत नाही. त्यामुळे हेच कसं लिहिता येईल मला, 90 प्लस 30, 90 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज, ओके, मायनस एक्स. म्हणजेच काय, ह्याला मायनस साईन दिली मी, ह्याला मायनस साईन दिली, ह्याला जर मायनस साईन दिली तर ही टर्म मिळणार. परंतु आपल्याकडे हा फॉर्म्युलाच आहे, कॉस ऑफ मायनस थिटा इज सेम ॲज कॉस थिटा, सो दॅट डझंट मॅटर. सो दिस इज नाव कॉस ऑफ 90 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज मायनस एक्स. आपण हे वेगळं केलं, आता 90 बाजूला काढला, 30 डिग्रीज मायनस एक्स. आता पुन्हा हाच फॉर्म्युला, काय फॉर्म्युला बघा, कॉस ऑफ 90 प्लस थिटा इज मायनस साइन थिटा. त्याच्यामुळे हे काय होणार, मायनस साइन ऑफ 30 डिग्रीज मायनस एक्स. बरोबर ना. आणि मायनस साइन ऑफ 30 डिग्रीज मायनस एक्स ही मायनस साइन आपण ॲब्सॉर्ब करू शकतो आत. त्यामुळे हे मला असं लिहिता येईल, साइन ऑफ एक्स मायनस 30 डिग्रीज ॲज you know sin of minus theta is equal to minus sin theta. त्यामुळे आता आपल्याकडे काय झालं बघा, cos of x minus 120 म्हणजेच sin of x minus 30 आणि cos of x plus 120 म्हणजेच minus of sin x plus 30. बरोबर आहे. मग आता आपण काय करणार, यांचे स्क्वेअर्स करायचे आहेत मला. सी व्हॉट आय वॉन्ट टू डू इज मेकिंग देअर स्क्वेअर. म्हणजेच काय होईल, cos स्क्वेअर्ड एक्स ही टर्म तशीच राहिली, याचा स्क्वेअर करणार आपण. याचा स्क्वेअर काय होईल बघा, मायनस साइन ऑफ एक्स प्लस 30 आहे, करेक्ट. व्हॉट विल बी स्क्वेअर ऑफ दॅट, इट विल बी साइन स्क्वेअर्ड ऑफ एक्स प्लस 30 डिग्रीज. आणि इथे पण तसंच, हे आता साइन ऑफ एक्स मायनस 30 डिग्रीज आहेत, त्याचा स्क्वेअर, सो साइन स्क्वेअर्ड एक्स मायनस 30 डिग्रीज. राईट. नाव दिस इज व्हेरी सिम्पल. नाव see, one can first, you can understand here that this sin squared x plus 30, sin of x plus 30 आणि sin of x minus 30 यांच्या आधी किमती काढा. राईट. सो we will say now, consider sin of x plus 30 डिग्रीज. मग याचं काय होईल बघा, इट विल बी sin x cos 30 डिग्रीज प्लस cos x आणि साइन ऑफ 30 डिग्रीज. बरोबर ना. म्हणजेच काय होणार, cos 30 ची व्हॅल्यू किती, √3/2, साइन 30 1/2, म्हणजेच हे काय होणार, √3 इंटू साइन एक्स अपॉन 2. राईट. आणि प्लस इथे काय होणार, cos x अपॉन 1/2, cos x अपॉन 2 म्हणजे अशी ही क्वांटिटी झाली, साइन ऑफ एक्स प्लस 30. आणि ते जे वी वॉन्ट टू हॅव दिस साइन ऑफ एक्स मायनस 30 सेकंड टर्म त्यातली. सो साइन ऑफ एक्स मायनस 30 डिग्रीज हे काय होईल बघा, इट इज साइन एक्स कॉस 30. फॉर्म्युला तोच आहे ना, फक्त मध्ये मायनस साइन येणार, साइन एक्स कॉस 30 मायनस कॉस एक्स साइन 30. आय होप नाव यू कॅन कम्प्लीट द प्रॉब्लेम. नाव दिस विल बी वॉट, √3/2
इंटू साइन एक्स आणि प्लस कॉस एक्स अपॉन 2. Okay, now I will erase all this because this is all we have used in the problem. आता मला काय करावं लागणार बघा, साइन स्क्वेअर हे आपलं साइन ऑफ एक्स प्लस 30 ची व्हॅल्यू काढली, याचा स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये एक कॉस स्क्वेअर एक्स, एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. मग आता काय होईल बघा, करता येईल ना आपल्याला, सिंपल. सो नाउ व्हॉट वी विल डू, सो दिस व्हॅल्यूज से नाउ वी विल टेक दिस ॲज 2 and 3. सो what that terms becomes now, cos squared x plus या क्वांटिटीचा स्क्वेअर म्हणजेच काय बघा, √3/2 sin x प्लस 1/2 cos x स्क्वेअर ऑफ दिस आणि प्लस √3/2 sin x मायनस 1/2 cos x square of that. So now you can complete this. This is cos squared x plus now square of this will be what, 3/4 sin squared x. Similarly इथे पण 3/4 sin squared x. So 3/4 sin squared x अशी टर्म असणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण काय होणार बघा, हे 1/2 cos म्हणजे त्याचं पण 1/4 cos squared x. ठीक आहे. त्याच्यानंतर ही मधली टर्म आणि ही मधली टर्म कॅन्सल होणार. सो दिस इज व्हॉट यू विल गेट. बरोबर ना. आता काय करता येईल बघा, मला शेवटी मला 3/2 उत्तर आणायचं आहे, तर ते कसं आणता येईल, आय थिंक यू कॅन वर्क ऑन दॅट नाव. 3/4 साइन स्क्वेअर्ड एक्स प्लस 1/4 कॉस स्क्वेअर्ड एक्स, असं इथून पण मिळालं, इथून पण मिळालं तुम्हाला. म्हणजेच इथे मला आता हे 2 वेळा मिळणार ना, √3/2 चा स्क्वेअर हा 3/4 झाला, पण इथे 2 वेळा, म्हणजे इथे मला हे 6/4 होणार. राईट, दिस विल बी 6/4 आणि हे पण 2/4 होणार, कारण हे 2 वेळा आहेत. 1/2 cos square x म्हणजे 1/4 cos square x 1/4 म्हणजे 2/4 cos square x. म्हणजेच एकूण काय झालं बघा, cos squared x प्लस हे तुमचं 3/2 sin squared x आणि प्लस हे 1/2 cos squared x. राईट. नाउ दिस 3 cos square x आणि 1/2 cos squared x एकूण होणार 3/2 cos squared x आणि हे 3/2 sin squared x. Right. So now you can take 3/2 common and inside the bracket it will be cos squared x plus sin squared x, which is by fundamental identity 1. So you got the answer 3/2. Now it is lengthy thing that I have done. You can work on this problem in a very simple way also. Okay. So try that also. असं नाही आहे की हे चूक आहे, हे लेंथी आहे, whatever I have done. But I am not using any ready-made answers written anywhere. I am solving it in front of you. Okay. So we have to understand the crux of the material. You have to know that we have to be very strong in formula knowledge. Then only these things can be done. Okay. So thank you. We will continue in the next lecture.